इतका मोठा घाम जन्मभर हा अपमान विसरणार नाही मी. तुझा शहाणपणा आता कसा उतरवतो ना तेच पहा. आमच्या सोन्याची माती करतोस काय? तुझ्या आयुष्याची राख रंगोळी कशी करतो ना ते पहाच. नाही तुझ्या घराण्याला बर्बाद केलं आणि भिकेला लावलं ना तर नावाचा त्र्यंबकराव सुभेदार नाही मी. सकूच्या दागिन्यांचा अध्याय अशा रीतीने सफळ संपूर्ण झाला. आता सगळ्या गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ आहेत. भामाताईने स्पष्ट कबुली जबाब दिलाय. सकूचे उमाई अप्पा निर्दोष आहेत हे सिद्ध झालंय. तेव्हा तेव्हा काय? तेव्हा आता माझ्या आणि माणिकच्या लग्नाचा संबंधच येत नाही. दिगू होय. आणि रमाई मला खरंच सांग. ऐक काका, मी आणि सकूने असा कुठला अपराध केलाय की तुम्ही त्याची शिक्षा म्हणून माझं दुसरं लग्न लावायला निघालात? का? मुळातच हे मला मान्य नव्हतं आणि आता भामाताईच्या स्पष्टीकरणानंतर तर कसला प्रश्नच येत नाही. सकूने खूप सहन केलाय. दागिन्यांच्या नावाखाली सगळ्यांनीच तिची खूप फरफट केली. खूप सहन केलंय, तेही मर्यादा पाळून, सगळ्यांचा मान राखून. आता शांतपणे आणि कळकळीने सगळ्यांना सांगतोय, या विषयावरून पुन्हा सकूचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवा की सकू या घरची सून आहे आणि तिला योग्य तो मान मिळायलाच हवा. बस, विषय संपला. सगळं जुळून आलेलं असताना सगळं उधळलंस ना? झाला जीव थंड झाला? चांगल्या घराण्याशी सोयरीक होत होती तर या अवलक्षणी सकूने सगळी माती केली. माती नाही, चिखल केलाय, चिखल. आणि आता त्याच चिखलामध्ये सुभेदार आपल्या सगळ्यांची तोंड खुपसून आपला जीव घेणार आहेत. बघितलं ना मगाशी काय धमकी देऊन गेले ते? होणारच आहे ते, होणारच आहे. हिच्या पायी सगळं आपल्या जीवावर बेतलंय. आपण वैर घेतलंय. नुसतं वैर नाही, सापाच्या शेपटीवर नुसता पाय ठेवला नाहीये, तर थया थया नाचलोय त्याच्यावर आपण. आता तोच साप फणा काढून आपल्याला डसणार आहे. आपली बर्बादी आता निश्चित आहे. त्याला जबाबदार केवळ ही सकू आहे. सगळं रामायण घडलं केवळ या सकूमुळे. सकू खोलीत त्या गेली काय? मागून भामा तिच्या मागे गेली काय? हा? आणि नंतर मग पिसाडासारखी ओरडत बोंबलत मागून आली काय? नुसता धिंगाणा धिंगाणा घातला होता. अगं रमाई, या सकूने चेटूक केलाय, चेटूक. म्हणूनच भामाताईनं सगळं कबूल केलं. काय ग सखू, काय केलंस भामाला? काहीतरी केलं असशीलच मग. अशी धावत का बाहेर आली ती? आणि तिला काय दिसत होतं? ती बेशुद्ध का पडली? काय केलंयस तू? अगं बोल ना. अगं बोल ना कुलक्षणे, काय केलंस भामाताईला? सखू बोल, काय केलंस तू? बोल. अगं बोल. अगं बोल ना. सखू बोल. बोल. थांबा.
सगळे प्रश्न सकुलाच विचाराल की स्वतःलाही विचाराल काही प्रश्न? जी निरपराध आहे तिलाच कोंडीत धराल? जिच्यावर अन्याय झाला तिलाच जाब विचाराल? एवढा कशाला पुळका येतोय तिचा? का असायला नको रमाई? अगं एका छोट्याशा पिलाला मोठे पक्षी जसे थव्याने येऊन चोचीने टोचून टोचून मारतात तसं करताय तुम्ही आणि मी बघत राहू? मी एक जिवंत माणूस आहे. मन, काळीज, डोळे, कान, बुद्धी मी सुभेदारांना विकली नाहीये. दिगो, तोंड सांभाळून बोल. कसं सांभाळू रमाई? तुम्ही माझ्या समोर माझ्या बायकोचे धिंडवडे काढतायत आणि मग तिला सावरणं माझं कर्तव्य नाहीये? वा, तुझी जीभ आता चांगलीच लांबली रे. रमाईला उलट बोलतोस. मी सत्य परिस्थिती मांडतोय आणि ते तुम्हीच काय साक्षात परमेश्वरही नाकारू शकत नाही. स्वतःलाही प्रश्न विचारा सांगितलेलं टोचतंय का? नाही, मला या आधीचं उकरून काढायचं नाहीये किंवा सकूच्या छळाचा माझ्याकडे असलेला पाढाही मी वाचत नाहीये. पण निदान सकूने तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी तरी आठवा. आठवा या घरासाठी केलेला अग्निदिव्य. आठव रमाई तुझ्या अहोरात्र केलेली सेवा. विसरलात सगळं? सगळं सोयीस्करपणे विसरलात ना? भामाताईने केलेला गुन्हाही विसरलात की काय? नाही, तो तर सकूने केलाही नव्हता तरी तुम्ही तिला झोडपलत आणि भामाताईला एकही प्रश्न विचारला नाही. भामाताईने जर स्पष्ट कबूल केले तर तिला जाब विचारण्याऐवजी तुम्ही सकूवर का तोंडसुख घेताय? क्षमा करा पण मी हे ऐकून घेणार नाही.